सायरा जाऊन आंघोळ करायची पण पाण्याला प्रेशर एका तर आज आपला मोठा पहिला ब्लॉग आहे आणि एका सायराजन कृष्ण आपल्या बरोबर आहे. तर आम्ही डायरेक्ट केळीला चाललोय, रस्त्यातच आहे आम्ही. तर सायराजन कृष्णा तिथं आंघोळ करणार श्रावणात सोमवारी चाललोय आता. केळीच्या बाजारपेठेचा प्रवास करून केळीला पोहोचलो आम्ही. गर्दी पण आहे श्रावण सोमवार मुळे. तरी आहे केळीचं तीर्थ. इकडे पाण्यात आलो आम्ही, पाहू शकते आता. सायरा जाऊन आंघोळ करायची पण पाण्याला प्रेशर याला हात येतोय. थांबा व्हिडिओ बंद करून याला वरती घ्यायला लागल. हातपाय धुवून झाल्यावर आम्ही आलो मंदिरापर्यंत दर्शन घ्यायला. मला इथं त्रिशूल दिसला आम्हाला. सायराला म्हणलं चाल पटकन चाल रे. पहिले म्हणलो गणेशाचं दर्शन घ्यावा. दर्शन घेतलं गणेशाचं, त्याच्यानंतर नंदी महाराजांकडे आलो दर्शन घ्यायला. कारण नंदी महाराजांच्या दर्शनाशिवाय आपल्या महादेवाचं दर्शन हे अपुरच राहतं. त्याच्यामुळे पहिले नंदी महाराजांचं दर्शन घेतलं. मंदिर लय जुनं आहे, त्याच्यात दगडी कोरीव काम करेल, पण महाकालांच्या दरबारात आल्यावर मन एकदम प्रसन्नच होऊन जातं. असं तुमच्या मनाला प्रसन्नता वाटेल, त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दर्शन घडवतोय महादेवाचं. दर्शन झालं कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. झाले आम्ही फेऱ्या मारायला लागलो. त्याच्यानंतर श्रीकाशा माता इकडे आईचं दर्शन घ्यायला आलो. रॉली चालू काय नाही याची कर चालू पटकन. दे रेस पटकन होती पाय चालू, नाही तर जाई पायी पाय जायला लागेल. असं राहते याच. बोरांची व्यायाम करायचं काम चालू होतं बा तुम्ही. आता आम्ही आलो टाकरे, तुम्ही पाहू शकता. टाकरीचं मंदिर आहे, पूर्णपणे हेमाडपंथी आहे. आता आम्ही पोहोचलोय टाकरीला दर्शन घ्यायला. चला रे दर्शन घ्यायला, उतर आहे पटकन. हा आपला माणूस उतरतच नाही पटकन. मंदिराच्या परिसरात ते एकदम शांतताच होती. जुनं बांधकाम तुम्ही पाहू शकता. आता मी तर जगदंबा माताचं दर्शन लाईव्ह घेतलं, पण तुम्ही पण व्हिडिओच्या मार्फत घेऊ शकता. नाही बा आम्ही चाललोय आता दर्शन. आता आम्ही ज्या रोडनी चाललोय थोडा सरळ ठाणगावला जातोय, आणि इकडे तुम्ही हा खाली जातोय ना, तो रोड पाहिला ना, तर हा केळीला जातोय आणि हा ठाणगावला, आणि हा मागे जो आम्ही आलो तो तुम्हाला विश्रामगड माहिती असेल, आले कधी विश्रामगडाला भेट द्यायला तिकडे आवर्जून येऊ शकते तुम्ही. पोहोचलो पुलापाशी आपल्या गावातल्या, तुम्ही पाहू शकता. आता चिखल पाणी लई आहे. पाण्यात रस्ता आहे का, रस्त्यात पाणी तेच कळत नाही. पाणी कमी झालं पुलाचं. पोहोचलो घरी.